नमस्कार, दिशा स्टाईल अँड स्पाइसमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण भगरचा डोसा बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला हा 2 वाटी भगर मी घेतलेला आहे, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि एका वाटीला मी 5 मिरच्या, अशा 3 वाट्यांसाठी मी 15 मिरच्या घेतलेल्या आहे। 1 पोहे खायचा चमचाभर मी जिरा घेतलेला आहे। आता आपण हा भगर स्वच्छ धुवून आणि निवडून भिजत घालणार आहोत 3 तासासाठी। बघा, भगर माझा धुवून झालेला आहे। आता त्यामध्ये मी पाणी टाकून हे झाकून ठेवणार आहे 3 तासासाठी। हे बघा, आपला भगर भिजलेला आहे आता 3 तास झालेला। आता आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत। हे बघा, आपले शेंगदाणे आता भाजून झालेले आहेत। आता आपण मिरची भाजणार आहोत। हे बघा, अशी भाजलेले आहे शेंगदाणे। आता आपण यामध्ये मिरची टाकणार आहोत आणि मिरची भाजू देणार आहोत। एक पळी तेल टाकून आपण हे भाजू देणार आहोत, छोटीशी पळी टाकून। आपली मिरची भाजली जाते तोपर्यंत आपण हे शेंगदाण्याची साल काढून घेणार आहोत। हे बघा, शेंगदाण्याची अशी साल काढलेली आहे मी आणि आपली मिरची भाजून झालेली आहे। आता आपण याचा गोळा वाटणार आहोत। शेंगदाणे, जिरं, आणि मिरची असा मी गोळा वाटून घेत आहे पातळ। यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून हा पातळ गोळा वाटून घेणार आहे। याच पद्धतीने आपण हा भगर पण वाटून घेणार आहोत। बारीक भगर तुम्हाला वाटून घ्यायचा आहे हा। आता आपण हे रवन मिक्स करून घेणार आहोत। आणि यामध्ये 1 चमचाभर मी मीठ टाकणार आहे आणि लागेल तसं मी पाणी मिक्स करून घेणार आहे। हे मला घट्ट वाटते म्हणजे मी थोडंसं पाणी टाकत आहे याच्यात। डोश्याचं बेटर आपला तयार झालेला आहे। आता आपण डोसा करणार आहोत। सुरुवातीला गॅस मोठा करून तवा तापवून घ्यायचा आहे। तवा तापला म्हणजे आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे त्याला। तवा तापलेला आहे। आता बारीक करून आपण डोसा टाकणार आहोत। आता हलवून आपल्याला हलवून घ्यायचं आहे। हे बघा, किती छान डोसा आपला तयार झालेला आहे। आता हे वरचं कळा सुटले की आपल्याला
त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि गॅस बारीक करून ठेवायचा आहे। हे बघा, आता डोसा आपण पलटवून घेणार आहोत। डोसा आपला पलटून झालेला आहे। आपण आता थोडंसं तेल टाकणार आहोत आणि बारीक गॅसवर येऊ देणार आहोत। हे बघा, आपला डोसा तयार झालेला आहे। हा डोसा तुम्ही दहीसोबत खाऊ शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।